दीड महिन्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला केवळ 16 जागा जिंकता आल्या। शिवाय या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे पक्षात गेल्या काही दिवसांपासून निराशेचं वातावरण असल्याचं दिसून आलं। ही सगळी परिस्थिती पाहता काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल केले जातील असं बोललं जात होतं। त्यात पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी राजीनामा देऊन नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली। त्यामुळे आता पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार किंवा या पदाचा तिढा कधी सुटणार असे प्रश्न विचारले जात आहेत। याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋत मराठी। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं होतं, मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपली छाप पाडता आली नाही। त्यामागे महाविकास आघाडीत जागा वाटपादरम्यान झालेले वाद असतील किंवा पक्षांतर्गत मतभेद या सगळ्या गोष्टी विसरून आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आणि त्यासाठी नव्याने पक्षाची बांधणी करणं आवश्यक असल्याने काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत। नाना पटोले यांच्यानंतर आता ही जबाबदारी दुसऱ्या नेत्याकडे द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। पण ती अनुभवी नेत्याकडे द्यावी की तरुण नेत्याकडे यावरून काँग्रेस नेत्यामध्ये फूट पडली आहे। त्यामुळे अद्याप हा पेच सुटलेला नाही। यासाठी पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सतेज उर्फ बंटी पाटील आणि अमित देशमुख या नावांचा विचार केला जात आहे। मात्र आमदार सतेज पाटील यांनी आपण या पदासाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे, तर अमित देशमुख यांना एवढ्या लवकर ही जबाबदारी घेण्याची इच्छा नसल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातच पृथ्वीराज चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर हे देखील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत। पृथ्वीराज चव्हाण हे 2010 ते 2014 या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत। आदर्श सोसायटी घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले होते। खरं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा कायम ठेवली। त्यामुळे हा प्लस पॉईंट लक्षात घेत पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाचा विचार करू शकतात। याशिवाय पक्षाला मार्गदर्शन करण्यास सक्षम असलेले अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। मात्र असं असलं तरी संघटनात्मक बांधणी करणाऱ्या आणि सध्या पक्षाला जी एक प्रकारची मरगळ आली ती दूर करून पक्षाला उभारी देणाऱ्या एखाद्या तरुण नेतृत्वाचीही या पदासाठी वर्णी लागू शकते। म्हणजेच आता सतेज पाटील यांनी या पदासाठी माघार घेतली असली तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असेल। आता चर्चेतले पुढचे महत्त्वाचे नेते म्हणजे विजय वडेट्टीवार। ते विदर्भातून येत असून त्यांचे आक्रमक नेते अशी ओळख आहे। यापूर्वी राज्यात त्यांनी कॅबिनेट मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलं आहे। तसंच ओबीसी चेहरा म्हणून ते राज्यात परिचित आहेत। मात्र वडेट्टीवार यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि पक्षातील सदस्यांच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे। तसंच त्यांना पक्षाची एकजूट करण्याची किंवा निवडणुकीत यश मिळवून देण्याची स्वतःची क्षमता पक्षश्रेष्ठींना पटवून द्यावी लागेल। यशोमती ठाकूर या देखील विदर्भातील अनुभवी नेते आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आमदार म्हणून त्यांचा 15 वर्षांचा कार्यकाळ पाहता त्या या पदासाठी दावेदार बनू शकतात असं बोललं जातं। एकंदरीत काँग्रेस सध्या पक्षाची पुनर्बांधणी करणारा, पक्षाला विस्कळीतपणातून सावरणारा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाला एकत्र आणणारा आणि यशाकडे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहे। मात्र हे मोठं आव्हान असल्याने पुढील काही दिवस महत्त्वाचे असतील। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋत मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।